आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. कुठं घेऊन जा? नमस्कार जयदेवराव. हो गुरुजी, नमस्कार नमस्कार. काय एक काम काढलं म्हणायचं आज? हो, काम तसं महत्वाचंच होतं म्हणून म्हटलं स्वतः येऊन जावं. अरे वा वा, या या बसा. चला या. बसा. बोला गुरुजी, काय काम होतं? जयदेवराव, तुम्ही काही दिवसापूर्वी अंबिकाला घेऊन मंदिरामध्ये आला होता. त्यावेळी अंबिकानं तिचं आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव चिठ्ठ्यावरती लिहून त्याचा एक हार बनवला होता. अहो, तो हार देवाचरणी अर्पण केला होता. अहो, तो आता हार काढून उद्या त्यातली नावं सगळ्यांसमोर वाचून दाखवायची आहेत. हेच सांगायसाठी आलो होतो. मी तर त्या चिठ्ठीत हेल्मेटचं नाव लिहिलंय आणि हे पुजारी सांगायला उद्या सगळ्यांसमोर चिठ्ठ्या वाचायच्या. जर अण्णादादाच्या पुढे त्या चिठ्ठ्या वाचल्या आणि हेल्मेटचं नाव सगळ्याच कळलं तर नाही नाही नाही, लई मोठं बोलून बसल. बरं चालेल, काय हरकत नाहीये. उद्याच करून टाकू मग. हा काय गाजे? हा, उद्याच फिक्स करू. चालेल. चालते. बर, मग येऊ मी. चालेल, या. तुला लग्नाला यायचंय नक्की? मला कुठलीही कारण नको आहेत. हॅलो, अय आलोकचा मित्र परलोक, कारण ऐकून घेणारा. हा, लय दात झालं काढून. आता मी काय सांगतो ते ऐक. मी कोण? काळा पहाड. काय आलोक ना तुला त्याच्या लग्नाचं निमंत्रण दिलंय काय? हा, यायचं नाही बरं काय लग्नाला. अरे डिबार झाले त्याचं लग्न, मोडलं. कधी? हे आता 1.5 सेकंदापूर्वी. तेव्हा गप गुमान घरला बसायचं आणि तुझ्या मित्रासाठी नवीन पोरी बघायला सुरुवात करायच्या. ओके, बाय बाय. काय मूर्खपणा या? कशाला आला इकडे परत तुम्ही? हे आवडलं बघा. घरी आलेल्या पाहुण्यांची चौकशी नाही, चहा पाणी नाही, डायरेक्ट मुद्द्याला हात. अरे रग्या, त्याला संस्कार लागतात बाबा. ह्यांची तोंड बघून वाटतं काय तुला ह्यांनी संस्कार केले असतील याच्यावर? नाही, कसं आहे, यांना पण वेळ वाया घालवलेला आवडत नाही आणि आपल्याला पण नाही. तेव्हा आपण पण डायरेक्ट मुद्द्याला हात घालूया. कसं? हा, अरे मी असे उभे काय? बसा की, बसून बोलूया आपण. अहो बसा हो, माझच पाय दुखायला लागल्यात. उभा राहा बोंबल, मी बसतो. तर तुम्ही पत्रिका छापा, पत्रिका लिहा, पत्रिका वाटा, मुहूर्त मेढ रोवा, कार्यालय बुक करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आंबी बरोबर लग्न माझच होणार. कारण आंबीवर माझं जीवापाड प्रेम आहे आणि आंबीला मी कुठल्या पण शेंबड्याच्या हातात देणार नाही. कसं आहे, माझं असते ते माझं असतेच, म्हणजे दुसऱ्याचं असते ते पण माझं असते. तेव्हा लग्न मोडायचं. राघव, हे तुमचं खूप होतंय.
मगापासून आपलं बड 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 चालू आहे आपलं. आलोक, जयदेवला फोन लाव आणि सांग रंगराव आणि राघव येऊन इथं गोंधळ घाला लागलेत म्हणून. हा लाव लाव फोन लाव बघूया. हॅलो म्हणतोय का जय जय कृष्ण म्हणतोय. पैज आम्हाला लग्न मोडा म्हणून सांगणारे तुम्ही कोण? एवढंच असेल तर जयदेवच्या घरी जाऊन सांगा. तुमची हिंमतच कशी झाली इथे याची? ओ वहिनी, अहो वाघाचा बछडा येतो, काय वाटेल ते करेल. आणि तुम्ही शिरात ताणू नका बरं का या वयात. काय बीपी वाढायचं आणि शॉर्ट सर्किट होऊन इथं जीव जायचा. ए शेंबड्या, आम्ही काय इथं तुमच्या घरी पाहुणचार करायला आलेलो नाही, कळलं? काका, मला आदरानं काका म्हणायला लागलो. आम्ही तुमच्या पोराला हे समजवायला आलोय की हे लग्न मोडायचं. हा? बऱ्या बोलानं सभ्यपणे सांगतोय ते ऐका, नाहीतर 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 काय माझ्या पोराचा जीव घेणार आहेस तू? बोल ना, जीव घेणार आहेस? तुला तर आता सोडतच नाहीये. माझ्या घरात येऊन मला धमकी देतोस का रे राघव? ए म्हाताऱ्या, अर्धी लाकडं मसनात गेली तुझी तरी पण अंगातली गरमी उतरली नाही रे. रग्या, थर असाच या तांब्यात त्याचं मुंडकं घुसवतो आणि याला गुढीसारखा ह्याच्याच दारात बांधतो. रंगराव, एवढं सोपं वाटतं भाई तुम्हाला? अरे तेजा होय, कर आमचं काय करायचं ते. रंगराव, ए शेंबडे, तुला या आधी पण सांगितलं होतं आणि आता पण सांगतोय, लग्न मोडायचं. सभ्यपणे चांगल्या भाषेत सांगालोय तर ऐक. नाहीतर कळलं? मी असं धमक्यांना घाबरत नाही राघव. हे लग्न आहे ना, कोणाचा बापही अडवू नाही शकणार. अरे आनंद असा सारखा कापून ठेवी ना. चल जा, निघ. बोल्यावर ना तिकडच निघावे. आता त्या पुजाऱ्यांनी सांगितले म्हणल्यावर उद्या चिठ्ठी वाचण्याचा कार्यक्रम बी अण्णादादा करून गेला. म्हणून तेव्हा अण्णादादाला खरं काय ते कळणार. सगळ्यांसमोर जर शेखरचं नाव वाचलं तर काय होईल? नाही, असं काही होऊन चालायचं नाही. काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून हे सगळं थांबेल. अंबिका, अगं काय ग, कसल्या एवढ्या विचारात गुंतल्यास? उद्या चिठ्ठी वाचायचा कार्यक्रम आहे, त्याचा विचार करायलाच व्हय? हे बघ अंबिका, अगं उद्या होणाऱ्या कार्यक्रमात सगळ्यांसमोर सगळं उघडकीस येण्याआधी
तू अण्णादादाला शेखर बद्दल सांगून टाक. अगं आत्ता बोलीस तर काहीतरी होईल. तर उद्या सगळ्यांसमोर जेव्हा चिठ्ठीत शेखरचं नाव आहे हे कळेल तेव्हा सहन नाही व्हायचं ग तुझ्या अण्णादादाला. लय मोठा धक्का बसेल. सारिका, त्याचा काय बी उपयोग नाही. आणि आता वेळ निघून गेली. एकदा वेळ निघून गेली ना की समध्याच गोष्टींचा पारच का होतोय बघ. आणि तुला काय खूळ लागले व्हय की समजा जाऊन अण्णा दादाला सांगू म्हणते? नाही, त्याला आता लई उशीर झालाय. अगं परत समध्या गोष्टी सुरळीत व्हायला वेळ द्यावाच लागतोय की. तर ते करून चालणार नाही. दुसरा काहीतरी उपाय शोधून काढला पाहिजे. नमस्कार पुजारी महाराज. नमस्कार नमस्कार. एक बारकं काम होतं तुमच्याकडे. बोला की. हे लग्न ठरलेल्या पोराच्या हातात तुम्ही देवाच्या आशीर्वादाचा दोरा बांधताय की नाही, तो जरा माझ्या लेकराच्या हातात बी बांधाय. त्याला देवाचा आशीर्वाद मिळू दे. हो काय बोलताय, हे शक्य नाही. हा दोरा मी त्यांना नाही बांधू शकत. का? अहो तुमच्या मुलग्याचं लग्न कुठं ठरलंय अजून, मग हा दोरा तसा बांधता येणार नाही. ठरले माझं लग्न, बांधा की, काय होती त्याला? नाही नाही, हे असलं काम करून मी पापात पडणार नाही. अहो गुरुजी, माझं खरंच लग्न ठरलंय. आता कसं समजावं तुम्हाला? ना तुम्ही सांगा. पुजारी, हो खरंच लग्न ठरलंय या पोराचं. शपथ घेऊन जा. तुमची शपथ घेऊ काय? डोसला वाट ठेवू. लग्न ठरले पुन्हा संग? अहो पत्रिका नाही, मुहूर्त नाही. नाही नाही, मला हे जमणार नाही. अहो असं केल्यानं देवाचा कोप होईल. हे उपाय तुला काही गोड बोलून सांगितलेलं कळत नाही. कापून काढीन कापून. गपचूप दोरा बांधला तर मुंडक टाकीन उडवून घेतलं इथं. ती आधी बाजूला करा, मी बांधतो सोडा. बघितलं काय ना, लातों के भूत बातों से नहीं मानते, ते म्हणतात ते काय खोटं नाही. हो बांधता ना. बांधतो. बांधा. बघ्या, बांधताना यांचा हात लई थरथरला तर तोडून टाक बरं काय. अंगाशी घट्ट बांधले ना. काय पुजारी, एवढा दरदरून घाम फुटलाय, काय घाबरताय? देवाच्या दारात आहे, तो खरोखर हात तोडतोय तुमचा. उगाच देताय. आता तुम्ही आम्हाला खुश केलं, आम्ही तुम्हाला खुश करतो. घसघशी दक्षिणा एवढे नको नको, मला दक्षिणा नको. द्यायचीच असेल तर त्या दानपेटी टाका. अहो घ्या की. नको नको पुजारी, नको. व्हायचं तरी घ्या. काय घाबरले? आधी पुजारी दक्षिणेला नको म्हणाला. चल चला. चला उतरा, या उठा. उतरा. मध्ये काय हो, तुम्हाला किती वेळा सांगितलं इशिला कळत नाही काय? तुला घामाने भिजलोय पूर्ण मी. पिट्या काय, याचा काय विषय आहे? आज काय वाद घालतोय? पण याचा काय विषय? पाहुणे येतच असतील, काय म्हणतील ते? हा गप्पा जरा. नेहमीच प्रॉब्लेम आहे, मला कळतच नाही काय करायचं. देवी आई, आता तूच सगळं नीट कर बघ. माझ्या समोर हे संकट उभं राहिलंय खरं, पण तूच तारून दे. आता इथं चिठ्ठी वाचायच्या वेळेला काय होईल काय नाही याची मला जरा बी कल्पना नाही.
सत्यच द्या उभं राहिले माझ्या पुढं. जर हेल्मेटचं नाव पुढे आलं आणि अण्णादादा समजासनी त्याच्याबद्दल समजलं तर तो कवाच माफ करणार नाही मला. अंबू काय ग कसला विचार करतीस एवढा? अगं आज चिठ्ठीचा कार्यक्रम आहे, तू हसत राहिलं पाहिजे. अरे जया आलो का रावलेत? या कसं काय? या 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 नमस्कार 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 नमस्कार. अहो तुमचीच वाट बघत होतो बघा. झाली का सगळी तयारी? समधी तयारी झालेली आहे. चला आता आत जाऊया काय? हो, चला चला आजी. आंबे सगळं अंगलट येण्याआधी ना साहित्य जया दादाला सगळं सांगून टाक. गुरुजी युहार देवाला वा. बर मी करायला गेले काय आणि काय घडते देवा. अरे तूच सावरून घे आता. मलाच कळत नाहीये माझ्या आयुष्यात हे समजा काय सुरू आहे. शेखरचं नाव कुणासमोर यायला नको म्हणजे झालं. जयदेवराव पूजा संपन्न झालेली आहे बरं का. तर आता आपण चिठ्ठ्या वाचायच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया काय? हो करूया की. जयदेवराव निसंकोचपणे सुरू करा, काही हरकत नाही. काय हो? हो हो. अहो गुरुजी आता वाट कसली बघताय? उघडा की पेटी थोडी. या चला उघडा उघडा. एक साधी चिठ्ठीची माळ गावानं झाली वय यांना. काय अदृश्य माळ देऊन टाकली वय. ओ गुरुजी थांबा. मामी काय झालं? त्यासने कशाला थांबवलं? अरे जया कधीपासून हुडकाले ते, त्यांना सापडणं झाले एवढीशी चिठ्ठीची माळ. म्हणून म्हणलं माझं काय म्हणणं आहे, आता अंबिकाने लिहिले ना ती माळ, मग तिला शोधू दे की, तिला सापडत. बरं चालतंय की. अंबू तू शोध घे. जा अंबिका शोध माळ.
बघ गावली ना व मी म्हणलेलं तुला सापडणारच. आता यातली चिठ्ठी काढूया आणि वाचूया. अंबिका पुढचं काय? काय झालं गुरुजी? काय अक्षर नीट वाचता येत नाही काय? सगळं अस्पष्टच दिसायला लागले. अहो मग चष्मा लावा, नजर कमी आली तुमची. त्याचं काय, जरा जवळच दिसायचा प्रॉब्लेम आहे. आज चष्मा घरीच राहिला हो. चिठ्ठी लांब धरा. पिट्या गुरुजी द्या इकडे, मी वाचतो. घ्या.